भारतीय जनता पक्ष महिलांच्या बाबतीत किती जागरूक आहे हे सतत दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी राष्ट्रपतींपासून मुख्यमंत्री, एखाद्या राज्याचा पक्षप्रमुख अशा ठिकाणी महिलांची वर्णी त्यांनी लावली. पण राज्यातील आमदार असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांमधले नगरसेवक असोत, भाजप अशा संघटनात्मक राजकारणात पक्षातील महिलांची उपेक्षा करत असल्याचे नेहमीच निष्पन्न होते. नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजपने पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या बाबतीत महिलांची उपेक्षा केल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रात भाजपचे 88 संघटनात्मक जिल्हे असून तेथील जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी पक्षाने दीर्घ प्रक्रिया राबवली. या पदांच्या निवडीसाठी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अहर्ता आणि निकष ठरवून दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील महिलांची जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र जाहीर झालेल्या 58 जिल्हाध्यक्षांमध्ये रोहिणी तडवळकर सोलापूर शहर आणि डॉक्टर आरती फुफाटे पुसद या दोनच महिलांना संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. लाडकी बहीण योजनेतून पुन्हा सत्ता आणि मुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या भाजपने संघटनात्मक राजकारणात मात्र पक्षातील महिलांचा अपेक्षाभंग केला आहे. जर आपण राजकारणात महिलांच्या सहभागाबद्दल बोललो तर महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याबाबत सरकारने आतापर्यंत संदिग्ध दृष्टिकोन स्वीकारला आहे. देशाला पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाली आहे आणि सत्ताधारी भाजप तिच्या ओळखीतून राजकीय भांडवल मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एवढंच. भाजप पक्ष आणि सरकारने महिलांसाठी केलेल्या कामांची यादी करण्यात थकत नाही. मग ती उज्ज्वला योजना असो किंवा गृहनिर्माण योजनांमध्ये महिलांचे नाव असो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आज भाजप स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमताने सरकार चालवत आहे. तरीही राजकारणात महिलांना 33% आरक्षण देण्याची जुनी मागणी त्यांच्या रडारवर कुठेही नाही आणि ती कायद्यात रूपांतरित झालेली नाही. महिलांच्या हक्कासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी लढाई असलेल्या या विधेयकाला भाजपने तोंडही दिलेलं नाही. ते कायदा बनवणे तर दूरच राहिले. महिलांसाठी पक्षातील पदे राखीव ठेवण्यात भाजपने पुढाकार घेत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांची नियुक्ती केली खरी, पण त्यामुळे महिलांना निर्णय घेण्यामध्ये कोणताही अधिकार मिळत नाही. ती शक्ती सरचिटणीसांकडे आहे आणि काही प्रमाणात उपाध्यक्षांकडे आहे. केंद्रीय पक्षांच्या 8 सरचिटणीसांपैकी फक्त 1 आणि 10 उपाध्यक्षांपैकी 1 महिला आहे. हाच भारतीय जनता पक्षाचा पितृसत्ताक राजकारणाचा खरा चेहरा आहे.